केतन अग्रवाल हत्येच्या प्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरीची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। सियाचा दुसरा मोबाईल जप्त करून डिलीट केलेला डेटा मिळवण्याचा पोलिसांनी केला होता युक्तिवाद। रविवारी दादरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे रामरक्षा आंदोलन। उद्धव ठाकरेंची घोषणा। अयोध्येमधील लुटीचा पैसा पक्षफोडीसाठी वापरल्याचा आरोप। भाजपनं दुसरी रथयात्रा काढावी, आम्ही सहभागी होऊ, भाजपला टोला। मुंबईत मेनहोलमध्ये पडून मृत्यू प्रकरणाचे विधानसभेमध्ये पडसाद। सरकारमध्ये समन्वयाचा अभाव, अनिल परब यांचा आरोप। तर 24 तासांमध्ये गटारांवर झाकणं बसवली नाहीत तर संबंधित अधिकाऱ्याला त्याच गटारामध्ये उभं करू, मनसेचा इशारा। रायगडच्या वरंधा घाटामध्ये दरड कोसळली। महाड भोर मार्गे पुणे वाहतूक ठप्प। मातीचा मोठा ढिगारा, दगड आणि झाडं झुडपांसह रस्त्यावरती आल्यामुळे रस्ता बंद। भारतीय हवामान विभागाकडून उद्या मुंबईला रेड अलर्ट जारी। काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना देखील रेड अलर्ट। नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळण्याचं आवाहन। राज्यात शाळा परिसरामध्ये स्टिंग एनर्जी पेयाच्या विक्रीला बंदी। मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश। आरोग्यावरती दुष्परिणाम होत असल्याची विधानसभेत चर्चा। उत्तर प्रदेशच्या कौशांबीमध्ये टोल नाक्यावरती एलपीजी टँकरचा भीषण अपघात। डिवायडरला धडकून झालेल्या स्फोटामध्ये 14 जणांचा होरपळून मृत्यू। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये आढळलं दुर्मिळ पांढऱ्या रंगाचे मुंगूस। निसर्गप्रेमींकडून व्हिडिओ व्हायरल। दुर्मिळ मुंगुसाचं स्थान गुप्त ठेवण्याचं वनविभागाचं वन्यप्रेमींना आवाहन।